सुप्रभात मंडळी. सकाळी उठताच फ्रेश होऊन मी निघालो एका मॉर्निंग वॉकला. सोबत दादा होता, तर मी म्हणालो चल जाऊया आपण कड्यावर. हा कड्यावरचा अद्भुत नजारा पहा. या स्पॉटवरून कसोप, वांगणी व कुर्ली या गावाची समुद्रकिनारापट्टा दिसतो. इथे पोहोचण्यासाठी एक लहानसा ट्रेक करावा लागतो. इथे पोहोचण्याचा मार्ग हा मात्र एक गुपितच आहे, म्हणून मी तो या व्हिडिओत शेअर करणार नाही आहे. मग आम्ही घरच्या दिशेला निघालो. घरी येताच मस्त कटवड्याचा बेत केलेला काकीने, तो खाऊन आम्ही आराम केला. थोड्याच वेळात काकांनी उठवले आणि म्हणाले आपण माशाचे जाळे शिवायला समुद्रावर जाऊ. तिथे पोचताच काय सांगू मित्रांनो, हा वांगणी समुद्राचा पट्टा, आ हा हा हा, अद्भुत. ते निळशार पाणी, ती नारळाची झाडं, आ हा हा. काका जाळे शिवत होते तोपर्यंत मी जरा समुद्राचा फेरफटका मारला. पुन्हा घरी येऊन मी जेवून जरा झोपलो, कारण संध्याकाळी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी, तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज करण्यासाठी थोडी एनर्जीची गरज होती. तर मित्रांनो, आम्ही निघालो आहे वांगणी बीचच्या दिशेने फिशिंगसाठी. आपल्याला खूप मजा येणार आहे. प्लीज स्टे ट्यून्ड. गावातील हे लहान लहान रस्ते, दोन्ही साईडला आंब्याच्या बागा व झाडी, चिरेबंदी व कौलारू घरे, यामधून वाट काढत आम्ही दीपूदादाच्या टेम्पोमधून वांगणी बीचच्या दिशेला निघालो. संध्याकाळची वेळ होती. समुद्राला भरती आली, म्हणून मी, पप्पा आणि काका आम्ही किनाऱ्यावरच थांबलो. बोट खूप दूरवर गेली. जाळे टाकण्याचे काम सुरू होते. तर बसून बसून तरी काय करायचे, तोवर आम्ही समुद्राच्या कडेकडेने जिथपर्यंत जाता येते तिथपर्यंत जायचा प्रयत्न केला. आणि पहा आम्हाला काय बघायला भेटलं.
सूर्य मावळून बराच वेळ उमटून गेलेला आणि थोड्याच वेळाने गार वारा सुरू झालेला. त्यामुळे खूप थंडी वाटू लागलेली. म्हणून आम्ही तिघांनी विचार केला, चला घरी निघूया. थोड्याच वेळाने दीपू दादा आणि काका मासे घेऊन टेम्पोतून आले आणि ते बघायला आम्ही खूप उत्सुक होतो. खेकडे, बांगडे, तारली, जेलीफिश व इतर वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल मासे तुम्हाला यात बघायला मिळतील. नंतर आम्ही जेवून सगळे झोपून गेलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळच मुंबईला निघायचे. सकाळी उठताच आम्ही सर्वांनी आंघोळ्या करून महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि मग आमची मुंबईच्या दिशेने प्रवास चालू केला. वाटेत आम्हाला कुत्र्याची 3 पिल्लं दिसली. इतकी गोड व निरागस होती ती. त्यांना खूप बिचाऱ्यांना भूक लागली, म्हणून आम्ही त्यांना खाऊ दिलं. तर मंडळी, माझा हा गावचा प्रवास तुम्हाला बघून मजा तर आलीच असेल. माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.